मी सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि सन्माननीय नवीन SP सिंधुदुर्ग जिल्हा यांची दोघांची भेट घेतली। दोघांची इकडे आता जस्ट बदली झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। सदिच्छा भेट होती सगळ्यांची। आमच्या शिवसेना पक्षातून सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी। कलेक्टर मॅडमशी बोलता बोलता आज काय जास्त लेखी दिलं नव्हतं, पण प्राधिकरणाच्या खड्ड्यांसंदर्भात आणि जी खड्ड्यांची परिस्थिती आहे ती लवकरात लवकर प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये जेवढे आहेत ते लवकरात लवकर त्याचं काम झालं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं। SP साहेबांना बोलता बोलता ड्रग्स आणि ही जी काही डुप्लिकेट दारू गोव्यातून येते ह्याच्यावरती झिरो टॉलरन्स मोहीम राबवून कायमचा हा विषय जो आहे, जो ऑलरेडी पोलिसांनी हाती घेतलेला आहे, प्रशासनाने हाती घेतलेला आहे, पण कायमचा हे सगळे विषय बंद झाले पाहिजे जिल्ह्यामध्ये। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये डुप्लिकेट दारू ही सिंधुदुर्गातून पुढच्या जिल्ह्यांमध्ये पास होते, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते। ड्रग्सचा पण व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गात एक मोठं नेक्सस चालू आहे असं दिसतंय। पोलिसांनी लवकरात लवकर हे सगळं मोडून काढावं आणि आमच्या तरुण पिढीला ह्याच्यातून बाहेर काढावं असे ह्या 2-3 विषयांवर आम्ही चर्चा केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरती 2 महिन्यांमध्ये 4 जीव गेलेले आहेत। महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य आहे। पोलीस प्रशासनाकडनं खड्डे जे बुजवतात त्यात कंपनीवर न गुन्हे दाखल करता काल एका वेंगुर्ल्यात ज्याची आई गेली त्या मुलावरच गुन्हा दाखल करण्यात आला। काही स्पेसिफिक कुठल्या गोष्टी घडत असतील तर ते आपण दुरुस्त करू, पण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस आपल्याला लक्षात आलं असेल 22 दिवस लवकर पाऊस आला, जवळपास महिनाभर लवकर पाऊस आला। जे दुरुस्तीची कामं होती ती अर्धवट राहिली, तशीच राहिली, करायला वेळ मिळाला नाही आणि पावसाळ्यात ही सगळी कामं होत नाही। आता पावसाळा कुठे कमी झालाय, एकदा ह्या आठवडा 10 दिवसांमध्ये हा पाऊस एकदम 100% कमी झाल्यानंतर ही सगळी कामं मार्गी लागणार, काम एकही शिल्लक ठेवणार नाही, सगळे खड्डे बुजवले जाणार आणि रस्तेही चकाचक करणार, एवढं मी तुम्हाला तुमच्या निमित्ताने सांगतो। राजकीय प्रश्न विचारतोय, आमच्या जे आडवे येतील त्यांना आडवे करू, मुख्यमंत्र्यांकडे सर्व लेखाजोखा दिलाय। उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावरती आपले गणेश नाईक जे मंत्री आहेत त्यांनी टीका केली। बघा, युतीमध्ये राहून गणेश नाईक साहेब एक सिनियर मंत्री आहेत, नेते आहेत। महायुतीमध्ये काम करत असताना आमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे की उबाटा आणि उबाटाची जी अलायन्स आहे त्यांना लांब ठेवायचं। माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला तीच समज दिलेली आहे महायुतीच्या नेत्यांनी। मला असं वाटतं सगळ्यांनी जर आपण महायुतीचा धर्म पाळला, आपल्याला तसं हरवणारं, तसं मागे टाकणारं आता तसं कोणच पक्ष राहिलेला नाही। मग आपसात आपण हे सगळं न करता, एक दुसऱ्यावर टीका टिप्पणी न करता चांगल्या वातावरणामध्ये महायुती चालली पाहिजे। महाराष्ट्राला त्याची गरज आहे। लोकांनी मोठा मॅन्डेट दिलेला आहे। लोकांनी मॅन्डेट कशासाठी दिलाय? विकास कामं, डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, सरकार म्हणून आपण तळागाळापर्यंत पोहोचावं, ह्याच्यासाठी आपल्याला लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे। त्या मॅन्डेटचा रिस्पेक्ट झाला पाहिजे, त्या मॅन्डेटची इज्जत राहिली पाहिजे, ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे। संजय राऊतांनी टीका केली आहे, मुख्यमंत्र्यांनी सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राखरांगोळी केली। बघा, मला माहित नाही तुम्ही संजय राऊतांना एवढी किंमत का देता। आम्ही त्याला काडीची किंमत देत नाही। कोणाची राख रांगोळी झाली आहे हे 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र जनतेने दाखवलं ना। कोणाची राख रांगोळी झाली, कोणाचा बाजार उठला। संजय राऊत जिथे राहणार त्यांचा बाजार 100% उठणार, त्यांची राख रांगोळी 100% होणार। दुसऱ्यांची राख रांगोळी काढायला जाऊ नको, पहिलं स्वतःचं बघ। पहिलं कुठल्या आता ज्या काय स्थानिक निवडणुका ज्या काय होतील महाराष्ट्र दाखवेल ना कोणाचा बाजार उठला आणि कोणाची राख रांगोळी झाली। साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल असं ठाकरेंचे 2 आमदार सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असं शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमानेंनी मोठा दावा केलाय। आहेच, खरंच आहे, खरंच आहे। महायुतीमध्ये छगन भुजबळ मंत्री आहे, मात्र हेच छगन भुजबळ मराठ्यांना आरक्षण जाहीर झाल्यानंतर बैठकांना गैरहजेरी दाखवतात। बघा, भुजबळ साहेब काय भूमिका घेत आहेत हे, भुजबळ साहेब एक मोठे नेते आहेत, त्यांच्यावर कुठल्या बैठकीना काय त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं होतं आहे। कारण का कॅबिनेटमध्ये बैठकीला न जाणं किंवा जाणं हा कॅबिनेटचे जे काही प्रमुख आहेत म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्याशी ते चर्चा करत असावेत असं माझी समज आहे। मी काय कॅबिनेटमध्ये जात नाही, मी काय मंत्री नाही, पण जे काही विषय आहेत
ओबीसी समाजाचे आणि मराठा समाजाचे. मुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ बसून त्याच्यावरती मार्ग काढणारच आहे, म्हणून जास्त वेळ हा राग राहील असं वाटत नाही. साहेब जरांगे पाटील असं म्हणतायत जर असला राग तर जरांगे पाटील असं म्हणतायत जर मला आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकरांचं दूध भाजीपाला सगळं बंद करेल असं आदेश दिला आहे. मी असं कुठलंही स्टेटमेंट त्यांचं बघितलेलं नाही. कालपर्यंत मी त्यांचे स्टेटमेंट बघितले, वाचले. असं कुठे तुम्ही म्हणताय असं कुठलंही स्टेटमेंट तुम्ही कुठून तयार केलं मला माहित नाही. असं कुठलं कानावर आलं तर मी नक्की उत्तर देईन. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.